मारीच मारीच मारीच. आणि मग हळूहळू बुडबुडे येतात. एका क्षणात उसळी घेऊन लाकडी पाट वर येतो. मग देव नावाचं अस्तित्व आपण पाटावर पुन्हा मांडायचं. पाट डोक्यावर घ्यायचा. झप झप पावलं टाकत पंचखाद वाटत घरी यायचं. रिकामी टेबलं, रिकामी मखरं, रिकामी मोदक पाकिटं, सांडलेली अगरबत्ती, टांगलेली माटवी. त्याच टेबलावर शांतपणे तो पाट ठेवायचा. कालपर्यंत जसं घड्याळ चाललं होतं, आज त्याच घड्याळाची घाई ऐकू येत राहील. मग सकाळची एसटी किंवा मग रेल्वे. जाणं अटळ असतं. अंगणात गणपतीची रांगोळी तशीच असते. ती बघत तुळशीकडे जायचं. अगरबत्ती लावायची. जड पावलाने घरातील बॅग उचलायची. सगळी दारं खिडक्या बंद करायची. नळ लाईट सगळं पूर्ण अंधार. मोठ्या कुलुपाचा आवाज. घट्ट लॉक करून टाळं दोनदा खेचून एकदा घराकडे बघून निघायचं आपल्या वाटेला. मग खेळ सुरू होतो. आपणच आपल्याला ओढलेल्या खेळाचा. मन स्वतःला मागे घराकडे ओढत असतं. शरीर वाटेवर लोटत असतं. वाट निर्दयीपणे अंतराचे आकडे कमी कमी करत जाते. आणि मग समोर तो उभा असतो. होय, तोच चमचमत्या नगरीचा चमचमता कांचन मृग. पैसे, नाव, जगणं सगळ्याचं आमिष देऊन तो आपल्याकडे ओढत राहतो. 5-7 दिवसांचं जगणं देऊन दरवर्षी गावी पाठवतो. तेवढेच काय ते उपकार. आणि 7 दिवस झाल्यानंतर टाळ, झांज, पेटी सगळं हातातून ओरबाडून घेतो आणि पुन्हा मरणाकडे ओढतो. हा सुधारणार नाहीच कधी. कारण मारीच कधीच मरत नाही. मेला ना तरी पुन्हा तुमच्या घराकडे तोंड करून धाव धाव ओरडत मरेल. तुमच्यानंतर तुमच्या घरच्यांना, वाडीला, गावकुसाला सगळ्यांना ओढून घेईल. हरणाचं रूप फक्त पळत राहील. कारण मारीच कधीच मरत नाही. लेखन ऋषी देसाई. वाचन शशिकांत कांबळी.